काय गडबड मित्रांनो. तर तुम्ही बघितलं आपलं देवदर्शन आता झालेलं आहे. तर आज मी निघालो आहे दापोलीला, म्हणजे वाकवलीला, मामाच्या गावी. तर तिथे 2 दिवस राहून मग घरी जाणार आहे. तर चला बघूया आपला पुढचा प्रवास कसा होतो ते. चला तर आम्ही कोल्हापूरवरून निघालो. तर तिथे मध्ये आम्हाला मोराने दर्शन दिले आणि मग जवळच असलेलं आप्पाची वाडी इथे श्री हालसिद्धनाथ यांचं आम्ही दर्शन घेतलं आणि तिथून वठार डेपोवरून मी थेट दापोलीसाठी गाडी पकडली आणि बाकी शीतल, ध्रुव आणि बाकी सगळेजण कराडला घरी गेले. हा बघा, वठार बस डेपो नवीन बांधलाय, खूप छान. चला नाश्ता करून घेऊया डेपोमध्ये. फायनली 4-5 तासाच्या प्रवासानंतर मी पोचलोय वाकवलीमध्ये. कंडक्टर काकांनी पण बरोबर घरासमोरच बस थांबवली. चला दाखवतो. हे आहे आमचं वाकवलीतलं घर. बघा, मामाचं गाव, जिथे आमचा लहानपणीचा मे महिन्यातला एक एक क्षण आम्ही घालवलेला आहे. खूप साऱ्या आठवणी इथे दडलेल्या आहेत. म्हणजे या घराला आम्ही 2-3 वेळा चेंज होताना बघितलेलं आहे, डेव्हलपमेंट झालेली आहे. पण आमच्या सगळ्या आठवणी मे महिन्यातल्या सुट्टीतल्या ह्या लहानपणापासूनच्या इथे दडलेल्या आहेत. चला आज मी तुम्हाला अशी बरीच ठिकाणं या गावातली, वाकवली गावातली दाखवणार आहे, जिथे आम्ही लहानपण गेलं आहे पूर्ण आमचं. वाकवलीमध्ये आलो आणि विद्यापीठातल्या किनईच्या कालकाई देवीचं दर्शन घेतलं नाही असं होणार नाही. त्यामुळे सगळ्यात पहिलं आईला घेऊन आलो कालकाई मंदिरामध्ये. किनईची कालकाई वाकवली. तर हे आहे आमचं कालकाई मंदिर, दापोली विद्यापीठात असलेलं वाकवली मधलं कालकाई मंदिर, जिथे आम्ही जेव्हा कधी इकडे आमच्या गावी येतो तर इथे आम्ही दर्शनासाठी येतो. नवसाला पावणारी आमची कालकाई देवी. तर हे मंदिर आहे, पूर्ण झाडांनी इथे बनलेलं आहे आणि झाडं थोडी खाली येत होती म्हणून आता हे गाववाल्यांनी हे बांधलेलं आहे. पण खूप भारी वाटतं इथे दापोली विद्यापीठामध्ये. काय ओपन मंदिर आहे ते, झाडांनी आपोआप त्याला छत तयार केलेली आहे देवीसाठी. इथे मंदिर असं नाहीये, पण ते झाडांचं तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. हा बघा, हा आमच्या वाकवली गावचा पाटणे किराणा स्टोर्स आणि त्याच्याच बाजूला आमच्या गोप्या मामाचा दुकान. इथे आमच्या लहानपणीच्या खूप साऱ्या आठवणी दडल्यात. मे महिन्यामध्ये आम्ही पण या दुकानामध्ये बसायला यायचो. बघा, मामी आहे आता सध्या दुकानामध्ये. एकदम भारी दुकान आहे. वाकवली ST स्टँडच्या बाजूला. तिथून पुढे मी चाललोय आता जिथे आमचा जुना वाडा होता आणि आम्ही फिरायला यायचो लहानपणी तिकडे. चला बघूया. हा आमचा वाडा, आमच्या गुरांचा वाडा होता इथे. पण आता गुरं संपली, गुरं गेली, वाडा पण तुटला. पण आम्ही लहान असताना इथे यायचो गवत पेंडी भरायला, गुरांना घ्यायला करायसाठी. बघा, इतिहासकालीन झाला आता तो.
आहे का? हा बघा, हाच तो फणसाचा झाड आहे ज्याच्यावरनं अण्णा आम्ही मुंबईला निघालो की जे फणस काढून आणून द्यायचे आम्हाला मुंबईला घरी नेण्यासाठी. आता फणस नाही राहिले याच्यावरती आणि अण्णा पण आमचे थकले. तिकडे दाखवतो अजून. हे बघा, हा जांभळाचा झाड आणि तो त्याच्या बाजूला आळूचं झाड. लहानपणी आलो की इकडे फिक्स असायचं, आळू काढा, जांभूळ काढा. ही जागा पूर्ण एक वेगळंच नातं आहे या जागेशी. कारण आमचं लहानपण, शाळेच्या सुट्टीतले प्रत्येक दिवस, मे महिना इथे गेलेला आहे आमचा. ही जे तुम्ही बघताय ना ही जागा, या जागेमध्ये पहिले ना काजूची 3-4 झाडं असायची. रास काजू लागायचे त्याच्यावरती, रास. लहानपणी आम्ही आलो शाळे मे महिन्याच्या सुट्टीमध्ये की पहिले इकडे धाव घ्यायचो. हा इकडे वाडा जो मी दाखवला तो, आणि इथे काजूची झाडं होती. त्या काजूच्या झाडावर बोंड काढा, काजू काढा, पिशव्यात घरी घेऊन द्या, सुक्या काजूच्या बिया भाजा, अशी मजा चालायची. काजूची झाडं पण गायब गेली. काही नाही, आता ही जुनी झाडं आहेत लाकडाची, बाकी काय नाही राहिलं बघा. चला आता तुम्हाला मी मलकंडी मध्ये नेतो, आमचा जिथे आमचं दुसरं जे एक जागा आहे, आंब्याची बाग आहे, तिथे नेतो. चला जाऊया आता मलकंडी मध्ये, जवळच आहे इथे. ही बघा आली आमची मलकंडी. त्याच्यामध्ये सगळे आमचे हापूस आंब्याची झाड आहेत, मामाची आमच्या. हे बघा आजोबांनी लावलेली सगळे आंब्याची झाड आहेत. हापूस, कलाम, काजू. बघा काजू, या काजूवरनं आम्ही रास काजू खाल्ले. हे बघा तुम्हाला बोर्ड दाखवतो, हे का नाही बोंड. खाऊया आता. सुपर. ही जी मजा आहे ना गावची, रानमेवा. मजा आ गया. चला बघूया अजून काय काय आपल्या मलकंडीमध्ये. हे बघा, हे काजूचं झाड आहे. बी काजूची, बोंड. हे कच्चे वाटतात पण खाऊ शकत नाही. वरती आहे एक मोठा. हो दिसला का? अरे वा, कॅमेऱ्याच्याच काठीने काढलाय. ते फळ काजूचं बोंड आणि त्याला लागलंय सुक्का. अरे पडला काजू. चल घेऊन जाऊया घरी. बघितलं का काजू, आणि त्याला आहे सुकी बी. मजा आ गया. काजू झाड आहे, अजून खूप आहेत वरती, पण आपल्याला अजून बरंच फिरायचं आहे. चला दाखवतो. बघा हाच तो आंब्याचं झाड आहे ज्याच्यावरतून मी 4 वर्षापूर्वी पडलो होतो, वरून 5 फुटावर, आणि 10 मिनिटं बेशुद्ध होतो. हे बघा
हाच तो अभ्यास झाडजीच्या वरनं मी पडलो होतो. हे आठवण कधीच विसरू शकत नाही मी. जास्त काय लागलं नव्हतं, फक्त 10 मिनिटं बेशुद्ध होतो. हे बघ, पूर्ण आंब्याची झाड आहेत सगळी. आमची ही बाग आहे, मलकंडी बोलतात तिला. हापूस, कलम. चला आता जाऊया आपण पुढे, जाऊया चिरेटेपी. दाखवतो तुम्हाला डोंगर डोंगर पूर्ण आपला. चला. हे बघा, हे आता आपण घेतले चिरेटेपीत एंट्री. बघा जंगल आहे आणि आतमध्ये बरीच झाड आहेत. जांभूळ, करवंद, आंबे. काटे जरा जपून करावे लागतात, बाकी काय नाही. तिकडे आतमध्ये करवंद लागलेत वाटतं. चला बघूया. वा, आहे का एक एक करवंद बघा केवढा आहे. करवंद बघितला. हा चांगला आहे. असं आहेत. का करवंदाची झाडं भरलं बघा, पूर्ण करवंद. पुढे जाऊ. कंप्लीट जंगल सफारी. ही चिरीटेपी आहे. इथे आमचा मे महिना गेलेला आहे पूर्ण. शाळेच्या सुट्टीत आलो की दुपारच्या टायमाला, संध्याकाळच्या टायमाला इकडे आम्ही फिरायला यायचो. सगळा रानमेवा इथे आम्हाला मिळायचा. काजू, आंबे, करवंद. जंगल आहे पूर्ण. हा असा एक डोंगर आहे आडवा. रस्ता सापडत नाही तर शोधत शोधत जायचं. आहे का इथे. चला. टॉप क्लास. आंबा झाड आहे. लिटी आंबा आहे तिकडे. ही कुड्याची फुलं भाजीवाली. चला, रस्ता आता पहिल्यासारखा राहिला नाहीये. बघितली ना, ही आमची आहे टेपी. पुढे आता रस्ता बंद आहे, खूप झाडी झाले, करवंद काटेरी झाड आहेत, म्हणून मी आता अर्ध्यातनच मागे फिरतो. आपण आता जाऊया गावच्या हायस्कूल वरती, जे आम्ही क्रिकेट खेळायला जायचो, फिरायला जायचो. मे महिन्याची सुट्टी असायची ना, शाळा बंद असायची. मामा आमचा घेऊन जायचा, राजू मामा. तो त्या स्कूल मध्येच आहे ना कामाला. चला दाखवतो. इकडे लाकडाची गिरणी आहे. लाकूड कापतात ना, फळ्या वगैरे, त्याची गिरणी इकडे आतमध्ये. आतमध्ये जात नाही मी, पण आम्ही इकडे यायचो फळ्या वगैरे कापायला. हे बघा, ही स्कूलची बॅक साइड आहे. ही काजूची झाडं, जिथे आम्ही पहिले लहानपणी काजू काढायला यायचो. ही हायस्कूलची बॅक साइड आहे. तर आपण फ्रंट साइडला जाऊया हायस्कूलच्या. वाकवली गावचं हायस्कूल. चला. दापोली विद्यापीठ. आणि आता आपण चाललोय हायस्कूल वर. दिसतंय काय.
हे बघा, हे हायस्कूल आणि हा आमचा राजू मामा आणि हा त्याचा हायस्कूल. चला दाखवूया. कधी लावले आई? केवढं मोठं मैदान आहे. त्या मैदानात आम्ही लहानपणी खेळायला यायचो क्रिकेट. शाळा आणि हे बघा इकडे पण, तिकडे खाली व्यायामशाळा आणि कम्प्युटर क्लास आहे. बघा इकडे कम्प्युटर क्लास, व्यायामशाळा आणि ही शाळा आणि हायस्कूल. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, विश्रामजी रामजी घोले हायस्कूल. शाळा, मैदान. हा, आणि हा आमचा राजू मामा. हा घेतलं होतं. नाव आहे आणि पद्मश्री अण्णासाहेब भैरे ज्युनियर कॉलेज वाकवली, इकडे वरती फुल ट्रिलिंग. पद्मश्री अण्णासाहेब. बघितलं ना, हे हायस्कूल आहे आमच्या गावचं, वाकवली मामाच्या गावचं. इथे आम्ही लहानपणी यायचो खेळायला मे महिन्याच्या सुट्टीमध्ये. हा बघा, हा आमच्या वाकवली गावचा फेमस जाधव डॉक्टरांचा, जाधव काकांचा दवाखाना. आणि इथून पाठीमागे गेलं की तिथे विहीर होती जिथे आम्ही पाणी भरण्यासाठी यायचो, पण आता तो दवाखाना बंद झाला आहे. आणि हा फेमस विचारे काकांचा किराणा स्टोअर, पहिला आम्ही इथे फिक्स यायचो. ही आमच्या घराजवळची विहीर आहे. अजून थोडं पाणी. पाटी भरून ठेवायची खोप. आणि ही आता बघितली ती विहीर आहे आमची, जिथे आम्ही पाणी भरायचो लहानपणी. हा रस्ता वर्ष नाही झाला तो हे झाला. चला, मे महिन्याच्या सीझनमध्ये गावी आल्यानंतरला ज्याची सगळ्यांना आतुरता असते ती वेळ आलेली आहे. आणि आम्ही चाललो आहे आता आपल्या बागेमध्ये जाऊन हापूस आंबे काढण्यासाठी. चला बघूया. हा आमचा लाडका सुवामा आंबे काढतोय. चला आपण पण त्याला झेल्याने आंबे काढण्यासाठी मदत करूया. चला, तेवढाच एक भारी एक्सपिरियन्स. येवा कोकण आपलोच असा, येवा कोकण आपलोच असा, येवा कोकण आपलोच असा, येवा कोकण आपलोच असा. ही आहे आमच्या अण्णांची मलकंडी, जिथे आम्ही हापूस आंबे खायला येतो. साक्षी मोबाईलमध्ये बिझी आहे खूप. जाऊ द्या, चला आपण आपलं दुसरं काम करूया. येवा कोकण आपलोच असा,
येवा कोकण आपलोच असा येवा कोकण आपलोच असा येवा कोकण आपलोच असा हा बघा, हा आहे आमचा ओमकार. ह्यांनी सध्या आंबे काढण्यामध्ये मास्टरकी घेतलेली आहे. आणि ही साक्षी प्रयत्न करते, शिकते अजून. बघा, हॅलो. नाही र, यावर्षी काय आंबा आला नाही. जळून गेला सगळा मोर. एवढा ऊन पडला होता. नाही नाही, काय आंबा नाही यावेळी. फणस पाहिजे तर आणतो. फणस आणू काय तुला? देखो ना काय, देखो ना आंबे नहीं है इधर. हे भाई, हापूस हापूस गोणी भरून. बापरे. चलो चलो चलो, स्कूटी तक चल. वो आंबा खाली घे दे टाक. ही जी जागा आहे त्या जागेबद्दल मी सांगू शकत नाही, पण आमची जी वाकवलीची भावंडं आहेत ती बरोबर ओळखून जातील की या जागेवरती आम्ही काय करायला जायचो. चला. हे आमचं घर, पण या घराला घरपण देणारी आजी आज आमच्यात नाही. पिठाची गिरणी चालवताना हातात दिलेला 1 रुपया आजही लाख मोलाचा वाटतो. पाणी भरून झालं, फाटी भरून झाली की आजी भजीपाव खाण्यासाठी जे पैसे द्यायची ते खूप लाख मोलाचे वाटतात. आजी, तू जरी आज आमच्यात नसलीस तरी तुझ्या आठवणी नेहमी हृदयात राहतील. तू म्हणजे आमच्यासाठी आमची दुसरी आईच. खूप प्रेम केलंस. जी माया आमच्यावर लावलीस ते आम्ही कधीच विसरू शकत नाही. चला, सुट्टी संपली आणि कामगार निघाले मुंबईला. मुंबई म्हणजे आम्ही बदलापूरला राहतो, तर बदलापूरला. चला, सामान घेतलं आहे, बसची वाट बघतोय थेट डेपोला. थोड्या वेळाने आपली बस येणार आहे. ती बस पकडून आपण बदलापूरला पोचलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच कामाला. चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय.